कोणती दुर्घटना झाली असती हे आपल्याला सांगणे योग्य नाही, परंतु माऊलीच्या कृपेने अशी कोणतीही गोष्ट झाली नाही. मित्रांनो, या वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक तेज होता, तो म्हणजे माऊलींच्या भेटीचा, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा, त्याचसोबत संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये असलेल्या पादुकांच्या दर्शनाचा. त्यासाठी प्रत्येक वारकरी हा शिळा मंदिराच्या महाद्वाराला टक लावून बसला होता, वाट पाहत होता की कधी पालखी बाहेर येते आणि माऊली हे त्यांना दर्शन देतात. यासाठी प्रत्येक वारकरी हे टाळ, मृदुंग आणि अभंगाच्या नादामध्ये नाचत होते आणि त्याच सागरामध्ये मी सुद्धा वाहून गेलो.